सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका माळाचं शिर म्हणून ओळखला जातो, परंतु याच माळशिरस तालुक्यामध्ये नीरा उजव्या कालव्याच्या समृद्ध पाण्यानं माळशिरस तालुका देखील तितकाच समृद्ध बनलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील एक बागायती तालुका म्हणून माळशिरस तालुक्याची संपूर्ण जिल्हाभर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर देखील या माळशिरस तालुक्याची ओळख आहे। याच माळशिरस तालुक्यामध्ये चांदापुरी सारख्या गावामध्ये शिरोळ तालुक्यातील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पोरगा व आपल्या उराशी अनेक स्वप्न बाळगून अफाट ध्येयानं प्रेरित होऊन माळशिरस तालुक्यातील चांदापुरी सारख्या गावातील एक खाजगी साखर कारखाना चालवायला घेतो आणि साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरुवातीला यशस्वीपणे चालवला जातो। या गाळप हंगामानंतर याच शेतकरी पुत्रानं 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 4 नव्हे 5 नव्हे 7 नव्हे 10 नव्हे 12 नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात 17 साखर कारखाने चालवायला घेतलेले आहेत। हा कोण? हा 17 साखर कारखाने चालवणारा कोण? तर 17 साखर कारखाने चालवणारा शिरूर मधील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील बाबूराव बोत्रे पाटील। याच बाबूराव बोत्रे पाटलांनी सन 2025 आणि 26चा गाळप हंगाम देखील या 17 साखर कारखान्याच्या माध्यमातून यशस्वी करून दाखवलेला आहे आणि महाराष्ट्रातील एकूण गाळप क्षमतेच्या जवळपास निम्म गाळप या 17 साखर कारखान्याच्या माध्यमातून केलेले आहेत। हे 17 साखर कारखाने कोणाचे आहेत? तर हे 17 साखर कारखाने विद्यमान आमदार, खासदार, सध्याच्या राज्यातील राजकारणातील आमदार, मंत्री अशा लोकांचे हे साखर कारखाने, बंद पडलेले साखर कारखाने बाबूराव बोत्रे पाटील नावाच्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पोरानं घेतले आणि ते यशस्वीरित्या चालवले। परंतु याच बाबूराव बोत्रे पाटलांची शोकांतिका आपण गेल्या 15 ते 20 दिवसापासून पाहत आहोत। त्यांची शोकांतिका नेमकी काय आहे? तर याच बाबूराव बोत्रे पाटलांनी शेतकऱ्यांची ऊसाची बिलं थकवली म्हणून बाबूराव बोत्रे पाटलांना अगदी मराठवाडा, विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ट्रोल केलं जातंय की गेले बाबूराव बोत्रे पाटील कुठं? बाबूराव बोत्रे पाटील हे नॉट रिचेबल आहेत। बाबूराव बोत्रे पाटलांनी पण शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं शेवटच्या 15 दिवसातील, महिन्याभरातील ऊसाची बिलं दिली नाहीत। शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं दिली पाहिजेत का? तर 100% बाबूराव बोत्रे पाटलांनी शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं तात्काळ अदा केली पाहिजेत, कारण शेतकऱ्यांच्या घामाचा दाम बाबूराव बोत्रे पाटलांनी ठेवता कामा नये। परंतु बाबूराव बोत्रे पाटलांना जाणीवपूर्वक ट्रोल केलं जातंय। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना घेणारे, पहिला खाजगी साखर कारखाना ओंकार शुगरच्या माध्यमातून चालवला घेणारे बाबूराव बोत्रे पाटील यांचे समर्थक देखील आमचं देखील म्हणणं ऐकून घ्या म्हणून गेल्या 8 ते 10 दिवसापासून सातत्यानं प्रयत्न करत होते। बाबूराव बोत्रे पाटील यांचे समर्थक म्हणजे त्या कारखान्याला ऊस घालणारे शेतकरी आणि त्यांची बिलं देखील थकलेली आहेत। परंतु आमचं म्हणणं काय? दुसरी बाजू काय? बाबूराव बोत्रे पाटलांची दुसरी बाजू काय हे पाहणं देखील गरजेचं होतं। त्या माध्यमातून आज आपण आपल्या समोर येत आहोत। नमस्कार, मी निनाद पाटील आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। येत्या पुढील 5 मिनिटांमध्ये आपण बाबूराव बोत्रे पाटील यांच्या ओंकार शुगर साखर कारखान्याची दुसरी बाजू काय आहे हे तपासून पाहणार आहोत। तर याच सोबत माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत माळशिरस तालुक्यातील तरंगफळ असेल, झंजेवाडी असेल, निमगाव असेल या परिसरातील त्या कारखान्याला ऊस घालणारे शेतकऱ्यांनी त्यांची बिलं थकलेली आहेत असे शेतकरी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। नमस्कार, आपलं भूमिपुत्र न्यूज मध्ये स्वागत आहे। सध्या बाबूराव बोत्रे पाटील हे ट्रोलरच्या ट्रेंडवर आहेत, म्हणजे सध्या सर्वोच्च ह्याच्यावर आहेत। बाबूराव बोत्रे पाटलांनी शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं दिली नाहीत, त्यामुळे बाबूराव बोत्रे पाटलांना ट्रोल केलं जातंय आणि बाबूराव बोत्रे पाटलांनी शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं द्यावीत का आणि का दिली नाहीत याबाबत काय सांगाल? बिलं तर हा पहिले अदा केली पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे। पण आज जी परिस्थिती आहे बाबूराव बोत्रे पाटील कारखान्या बाबतीत, बिला बाबतीत जी काय लोकांची समस्या आहे, आज मी 8-10 दिवस झाले ट्रोलरला बघतोय, फेसबुक उघडलं की पहिलं त्यांचंच येतं या, बाकी दुसरं कोणाचं काय त्यात येत नाही। पण वास्तविक परिस्थिती अशी आहे की लोकांनी जी काय भूमिका मांडली, काय समर्थक असतील, पण आमची अशी एक दुसरी बाजू आहे की आज आम्ही, माझा स्वतःचा ऊस 1000 टन ऊस चांदापुरी ओंकार शुगर 1 नंबरला गेलेला आहे। मी तरंगपूरचा रहिवासी, शेजारी कारखाना माझे आहे। तर आजपर्यंत तुमचं नाव सांगा? संजय अप्पा वाघमोडे, तरंगफळ। तुमचा ओंकार शुगरला ऊस किती गेला? 1000 टन ऊस गेला। तुमचं ऊसाचं बिल मिळालं का? माझं बिल मिळालंय 15 जानेवारी पर्यंत। आता 2 दिवसापूर्वी बाकीचं जमा झालंय बिल। तुमचं जमा हो, जमा झालंय, माझं जमा झालेलं आहे आणि आता फक्त राहिले 8 दिवसाचा हप्ता फक्त राहिलाय। बर, पण अशी वास्तविक परिस्थिती आहे की ही बघितल्यानंतर एवढा किळसवानापणा वाटला मला, म्हणजे आपण एवढं ह्या माणसानी ह्या तालुक्यामध्ये किंवा ह्या जिल्ह्यामध्ये एवढं विस्तार केलाय आणि बाकीच्या कारखान्याची स्पर्धा काढली, तर एवढं त्यांचं थकबाकी आहे की भयंकर थकबाकी आहे। 2-2 वर्ष थकबाकी असेल किंवा चालूला जिल्ह्यातला कारखाना सगळंच घ्या तुम्ही, आज 2-2 महिन्याचं पेंडिंग बिल आहे त्यांची।
आज ती पेंडिंग बिल सोडली आणि बाबुराव बोत्रे मागे पळून गेला, आमका गेला, ही कशासाठी? तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय आम्हाला काय नाही, चुकीचं आहे सगळं ट्रोलर. त्या ट्रोलरनं कळायला पाहिजे की बाबा अहो तुम्ही आमच्या ओंकार साखर कारखाना युनिट नंबर 1 ची तुम्ही तपासणी करा की काय परिस्थिती आहे मला सांगा. 8 ते 10 दिवसाची बिलं राहिलीत फक्त. ज्यादा बिलं कुठे मला सांगा तुम्ही. त्यांनी मग इतर कारखान्याची राहिलीत का बिलं? काय भरपूर राहिली इतर कारखाने. तुम्ही जावा सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा कुठला कारखाना आज नील झालाय. म्हणजे इतर सोलापूर जिल्ह्यातले कारखानदारांची बिलं भरपूर 2-2 महिने थकबाकी आहे ते. हा मग बाबुराव बोत्रे पाटलांना का टार्गेट केलं जात आहे? तो माणसानं काय केलंय हा. पाटील साहेब तुम्हाला एक सांगतो सविस्तर हा. की हा बाबुराव बोत्रे पाटलामुळं आमच्या भागात म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच भागात माळशिरस तालुक्यामध्ये पहिलं ऊसाची दराची स्पर्धा कधीच नव्हती. बरोबर. आज ह्या बिचारांनी एवढी स्पर्धा केली की दराची हा. की आम्हाला आमच्या प्रपंचामध्ये 300 ते 400 रुपयाचा टन मागे फरक पडलाय. हितल्या सगळ्या टोळीला ही काय सक्सेस होणार, ह्यांना ती काय योग्य वाटत नाही. टोळी म्हणजे इतर कारखानदार, इतर कारखान्याची ही टोळी म्हणून ही टोलर कोण लावते ती खोळखोळ आणि काय होतंय. अहो बाबुराव बोत्रे पाटलासारखा माणूस आज 17 युनिट चालवतो या. हा. म्हणजे आज जोक नाही हो. आज या सगळ्यांचं दुकान बंद पडलंय फक्त ह्या बाबुराव बोत्रे पाटलामुळं. मला सांगा तुम्ही. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का बाबुराव बोत्रे पाटलांनी ज्यादा दर दिला त्यामुळे त्यांना या स्पर्धेतून बाहेर काढायचंय? 100% बाहेर काढा. मग कशासाठी ही चालू केलं या पण ट्रोलर जी चालू केलंय हा. ती स्पर्धेनं बाहेर काढण्यासाठी केलंय. उद्या लोकांची नाराजी पाहिजे, ऊस दिला नाही पाहिजे ओंकार साखर कारखान्याला. हीच मुद्दा आहे महत्वाचा. दुसरा काय मुद्दा आहे मी जी सत्य परिस्थिती आणि मी जबाबदारीने तुम्हाला सांगतोय हा. की बाबुराव बोत्रे पाटलाला पुढच्या बारीन लोकांनी ऊस दिला नाही पाहिजे. हा. ऑटोमॅटिक लोक आपल्या मागे येते या. हा. हा उद्देश आहे. पण तसा हा उद्देश फलित होणार नाही. कोणी जरी कितीही ट्रोल करा आणि काही करा पण बाबुराव बोत्रे पाटलामुळं आज सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवनमान उंचावलं ही मी ठामपणे तुम्हाला बोलतो. असं बी नाही बोलत मी. म्हणजे माझ्या स्वतःच्या फरक 1000 टना माग तुम्ही 300 रुपयानं फरक सांगा किती पडतोय. अगोदर बिलं काढली ती 2627 रुपये काढली ती. ज्यावेळेस शेतकरी संघटनेनं ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस बोत्रे पाटलानं पहिलं बिल जाहीर केलंय. विचारा तुम्ही कुणालाही. मी म्हणजे शेतकरी संघटनेनं आंदोलन करायच्या अगोदर देखील बाबुराव बोत्रे पाटलांनी पहिली उचल ऊसाची जाहीर केलेली आहे. जाहीर केलेले आहे. मग याच बाबुराव बोत्रे पाटलांना इतर कारखान्याच्या माध्यमातून ट्रोल केलं जात आहे असं तुमचं मत आहे? हो 100%. अगदी जबाबदारी. हो जबाबदारी मी बोलतोय. हा ह्या माणसाला डॅमेज कसा करता येईल मार्केटमध्ये ही भूमिका आहे ठामपणे. या माणसाला डॅमेज करून दुसऱ्या कारखान्यांना फायदा काय? कमी स्पर्धक नसल्यावर काय अडचण आहे हो पाटील साहेब मला सांगा. स्पर्धक जर नसला तर काय आपण त्याच्या मागे जाणार आहे ना. म्हणजे बाबुराव बोत्रे पाटलांना इथले स्थानिक कारखानदार, जिल्ह्यातले कारखानदार, महाराष्ट्रातले सगळे कारखानदार यांना स्पर्धक समजतात असं तुमचं मत आहे? 100% स्पर्धक आहे. पण ह्या बिचाऱ्यामुळं हा. आपल्या भागाचा हा. एवढा विकास होतोय हा. आणि शेतकऱ्याचे जीवनमान उंचवलंय. 200 ते 300 रुपयाचा फरक आहे आणि काटामारी असू द्या कुठल्या गोष्टीचा असू द्या कुठल्याही गोष्टीचं काय अडचण नाही. बरोबर. हे जे इतर जे साखर कारखानदार आहेत ऊसाचा दर ज्यावेळेस जाहीर हा. करतात त्यावेळेस ऊसाचा दर जाहीर करल्यानंतर आपलं राजकीय वैरत्व विसरतात. सगळे एमडी असतील, संबंधित पदाधिकारी असतील, सगळे एकत्र बसतात आणि ऊसाचा दर ठरवतात. मग बाबुराव बोत्रे पाटील देखील त्यामध्ये असतील ना, मग त्यांना कसं स्पर्धक एक समजतात? माझ्या असे कानावरती आलते एक जबाबदारीने तुम्हाला बोलते ही गोष्ट. तुम्ही विचारले म्हणून बोलते ह्या गोष्टीला. एक मागच्या 10 ते 15 दिवसामध्ये एक मोठ्या कारखान्यावर एक मिटिंग ह्यांची झाली. कोणाची? ह्या साखर कारखानदाराची. ही बरं. अशी मला बातमी समजली. हा. मग ही मिटिंग झाल्यानंतर बाबुराव बोत्रेला बाबा निरोप दिला असेल त्यांच्या संबंधित विभागाला. हा. मग ह्यांची सगळ्या कारखान्यांची मिटिंग झाली. त्यात बाबुराव बोत्रे पाटलांचा प्रतिनिधी तिथं नसेल. हा. तर ह्यांनी अशी केली की आपलं वैरत्व काय बी असेल राजकारण असू द्या काय असू द्या बरं. पण 2026-27 ह्या काळापासाठी येणारा ऊस ही स्पर्धा कोणी सुद्धा करायची नाही. म्हणजे आगामी काळ आगामी काळात सुद्धा करायची नाही. हा. जे काय असेल ते आंदोलन होऊ द्या काय होऊ द्या आपण काय दर द्यायचा ते आपण ठरवू. हा. त्याच्यामुळे ही बाबुराव बोत्रे पाटला जी टार्गेट आहे ती आगामी काळासाठी टार्गेट जास्त आहे माझं मत आहे. जी तुम्ही आता जी जबाबदारीने बोलताय हो, meeting 100%. झाली हो. आणि त्या मिटिंगला बाबुराव बोत्रे पाटलांना बोलवलं नाही हो आणि त्यामुळे पुढील हंगामातील दर कमीत कमी देण्यासाठी मिटिंग झाली. 100% कमीत कमी दर. मग त्याला अडसर बाबुराव बोत्रे पाटील 100% बाबुराव बोत्रे पाटील ही अडसरच आहे. हा त्या सगळ्या कारखानदारांनी म्हणून त्यांना ट्रोल जात आहे. 100% आहे. मग त्यांनी मग बघा ना तुम्ही बिलांचा हिशोब करा बाकीच्या बिलं कारखान्याची द्यायचीच नाहीत का शेतकऱ्यांची थकवलेली कोणी बाबुराव बोत्रे पाटलांनी? अहो दिलीच पाहिजे. किती थकलंय मला सांगा तुम्ही. आता 10 दिवसात बिल फक्त थकलंय चांदावर ओंकार ती बी 3-4 दिवसामध्ये जमा होतंय बिल. आता हा सकाळी माझा फोन झाला 1-3-4 दिवसामध्ये तुमच्या खात्यात वर्ग तुम्ही होतोय. एवढं त्यांची पोटतिडकीनं बाजू घेताय. जसं बाबुराव बोत्रे पाटलांची बिलं थकली तशी इतर कारखान्यांची थकलेली काय माहिती आहे का तुमच्याकडे? नाही तालुक्यात आहे ते थकलेली बिल हा. काय बरंच कारखाना आहेत दादा त्यांची बिलं थकली. थकले 100% थकले. तुम्ही मग चौकशी त्यांना करा. पण ट्रोल केलं जातंय ना? नाही कुणाला नाही, ट्रोल त्या अजिबात नाही. कुणाची मला सांगा बातमी आजपर्यंत त्यांना ट्रोल केलं एक जात सुद्धा बातमी नाही. बाबुराव बोत्रे पाटला शिवाय कारखान्याची दुसरी कुठल्या कारखान्याची बातमी आहे मला सांगा.
तुम्ही आता आपल्या जवळच तालुक्यातला कारखाना 3-4 कारखाना नाव घ्यायची काय गरज नाही. तुम्ही जाऊन चौकशी करा. आज 3-3 महिन्याची बिलं दिली नाही ती. आपल्या जवळ कारखाना आसपास 5-10 किलोमीटर कंट्रोल केलं जात नाही ना. मग बाबूराव बोत्रे पाटील अडसर आहे ना पुढच्या उद्योगधंद्यातली. बाबूराव बोत्रे पाटलांना जाणीवपूर्वक ट्रोल करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये 17 कारखाने चालू आहेत. 17 कारखाना चालू आहेत. आपल्या महाराष्ट्रात 117 कायदे कारखाना आहेत. 144 कारखाना जिल्ह्यात 17 आहेत. 17 कारखान्याची FRP थकली आणि आपल्या बोत्रे पाटलाचा कारखाना ओंकार शुगर चा 10 दिवसाचं बिल राहिलंय फक्त. नाहीतर 17 कारखाना आज 2 महिन्याची FRP थकबाकीत आहे. बोला ट्रोल केलं अजिबात नाव कुठलं घेतलंय का जिल्ह्यातलं सांगा मला तुम्ही. बाबूराव बोत्रे कारखाना सोडला तर कुठल्या जिल्ह्याचं नाव घेतलंय कारखान्याचं. आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहेत जंजेवाडीचे, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव धनाजी वाघमोडे. आपला ऊस आपला गेलाय 150-200 टन कुठल्या कारखान्याला गेला? ओंकार चांदापुरी. मग बाबूराव बोत्रे पाटलांनी बिल थकवले, तुम्हाला बरं वाटतंय का? नाही बिल दिलंच पाहिजे. पण कसं आहे ते सगळ्याच कारखान्याने काय जिल्ह्यातल्या थकवलंय. पण ह्यांना जास्त ट्रोल करते कारण हे चांगला माणूस आहे, दर देणारा. स्पर्धेतनं बाहेर काढला म्हणजे आपला फायदा होतो ना दुसऱ्या कारखान्याचा. त्यामुळे त्यांना ट्रोल केलं जातं. त्यामुळे त्यांना ट्रोल करते ती आणि ह्यांना हे करायचं आउट करायचं म्हणजे आपल्या मागे परत लागते ना शेतकरी. ऊस न्यामून 200-300 रुपयाचा फरक पडतोय. मग बाबूराव बोत्रे पाटील ह्या सर्वांसोबत नाहीत असं आपल्याला वाटतं का? म्हणजे हे जी मंडळी आहेत इतर कारखानदार जिल्ह्यातले असतील, तालुक्यातले असतील, त्यांच्यासोबत नाहीत बाबूराव बोत्रे पाटील? नाहीत यांच्यासोबत नाहीत. तुम्ही बाबूराव बोत्रे पाटलांच्या कारखान्याचं बिलाचं म्हणजे जास्त देताय म्हणून, बिल जास्त देतायत शेतकऱ्यांना म्हणून त्यांचं समर्थन करा? नाही बिल बी जास्त देतात, वेळेवर देतात आणि दुसऱ्या कारखान्याच्या तुलनेत त्यांचा पहिला जुटा हप्ता आहे. ऊस घालायला वशिला वगैरे लागतो का बाबा? नाही काय सुद्धा नाही. वशील नाही, काय नाही. हार्वेस्टिंग हंगाम वेळेवर ऊस कावळा आहे, कसला आहे, असलं काय बांधकाम नाही. दुसऱ्या कारखान्याला पक्व झाल्याशिवाय येत नाही ती. परत जातीचा ऊस ही जातच पाहिजे, हीच पाहिजे, ती नको आहे, असलं काय बांधकाम नाही. पण तुमचंही मत आहे बाबूराव बोत्रे पाटलांना जाणीवपूर्वक ट्रोल केलं जाते? हो, ट्रोल करते त्यांना. मग बाबूराव बोत्रे पाटलांनी इथं कारखान्यात थांबावं का, इथून कारखाना घेऊन दुसरी? नाही थांबलं पाहिजे. शेतकऱ्याचा फायदा आहे ना. ती गेली तर नुकसान आहे आमचं. मग तुम्ही या संदर्भात काय शेतकऱ्यांची एकजूट करून पुढे बाबूराव बोत्रे पाटलांना भेटून विनंती करणार? करणार की भविष्यात आम्ही 1-2 बोलतोय. भविष्यात आम्ही असा मॉप करीन, बाबूराव बोत्रे पाटलांची भेट घेऊ स्पेशल. तुमचे आम्ही समर्थन करू शकतो. कशासाठी? तर वेळेत बिल आहे ती. फक्त 8 ते 10 दिवसाचा फक्त गॅप आहे. आज तुम्ही बाकीच्या कारखान्याची स्पर्धा काढा, आमच्या तालुक्यातली काढा, जिल्ह्यातली काढा, काय परिस्थिती आहे मला सांगा. भयंकर थकबाकी आहे. तशी ह्या बिचारी किती थकबाकी आहे मला सांगा. त्यामुळे त्या माणसाची आम्ही भेट घेऊन समर्थन करणार सर्व शेतकरी मिळून एका जागी. तर हे होते चांदापुरी, जंजेवाडी, तरंगफळ आदी भागातील शेतकऱ्यांचा आपण ग्राउंड रिपोर्ट केला. आपण जिथं उभा आहे तिथं देखील त्यांचाच ऊस आहे. या ऊसाच्या शेतातून आपण रिपोर्टिंग करत आहोत. तर त्या शेतकऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की बाबूराव बोत्रे पाटलांना ट्रोल करू नका, कारण बाबूराव बोत्रे पाटलांना जाणीवपूर्वक या भागातून, या परिसरातून इतर कारखानदार हटवण्याच्या प्रयत्नात आहेत. बाबूराव बोत्रे पाटलांमुळे दराची त्यांना अडचण येते आणि आपल्याला शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी कसं खाता येईल या भावनेतून पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी माळशिरस तालुक्यामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये येणाऱ्या गाळप हंगामामध्ये 2026-27च्या गाळप हंगामामध्ये शेतकऱ्यांना जास्तीचा दर द्यायचा नाही असं या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं. त्यामुळं बाबूराव बोत्रे पाटलांना जाणीवपूर्वक ट्रोल केलं जातंय आणि बाबूराव बोत्रे पाटलांचे कारखाने चांगले आहेत, वेळेवर हार्वेस्टिंग होतंय, बिलं देखील वेळेवर येतात. पण अचानक साखर उद्योगधंद्यामध्ये काय अडचणी निर्माण झाल्यामुळं बिलं वेळेवर देता येत नाहीत. परंतु त्यांची बिलं 8 दिवसाची 15 दिवसाची राहिली आहेत. मात्र इतर साखर कारखानदारांची 2-2 महिन्याची 4-4 वर्षाची बिलं पेंडिंग आहेत. त्यामुळं बाबूराव बोत्रे पाटील इथंच राहणार. बाबूराव बोत्रे पाटलांना या समर्थक शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ भेटणार आणि त्यांनी यापुढे देखील समर्थन देणार असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. माझे सहकारी विजय वागंबरे सह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, चांदापुरी. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.